खूप लोक अजूनही एक गोष्ट समजत नाही. बचत आणि गुंतवणूकमध्ये नेमका फरक काय? काही लोक अजूनही असे समजतात की बचत म्हणजेच गुंतवणूक. पण खरं तर फरक आहे आणि तो समजून घ्यायला हवा. बचत म्हणजे फक्त पैसा ठेवलेला असतो. तो झोपलेला असतो आणि गुंतवणूक म्हणजे तोच पैसा तुम्ही कामाला लावलेला असतो. बचत ही तुम्ही दर महिन्याला खर्चानंतर उरलेली रक्कम बाजूला ठेवता. पण ही रक्कम महागाईमुळे हळूहळू किंमत गमावते. तुम्हाला आठवत असेल, मी मागच्या रीलमध्ये सांगितलं होतं, महागाई म्हणजे एक चोर आहे, जो तुमच्या खिशातून हळूहळू पैसा काढून घेत असतो. आता बघा, एक सोपं उदाहरण बघूया. तुम्ही बचत करून 100 रुपये वाचवले आणि तुमची इच्छा आहे की त्यांनी एक सायकल घ्यायची. त्याची किंमतही 100 रुपये आहे. मग तुम्ही त्या पैशांनी सायकल घेतली. तुमचं काम झालं, कारण तुम्ही पैसे वाचवले होते. पण आता समजा तुम्ही ही सायकल एका वर्षाने घ्यायची ठरवली आणि ते 100 रुपये तुमच्या घरातल्या डब्यात ठेवून दिले आणि वर्षभरानंतर तुम्ही ती सायकल घ्यायला गेला. तर त्या सायकलचा भाव 107 रुपये झाला. आता तुमच्याकडे अजूनही 100 रुपये आहे, म्हणजे 7 रुपयांची कमतरता झाली. कारण तुम्ही पैशाला कामाला लावलंच नाही, फक्त झोपवून ठेवलं. पण आता बघा, जर तुम्ही ते 100 रुपये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले असते, जिथे सरासरी 12% रिटर्न मिळतो, तर तुमची 100 रुपये झाले असते 112 रुपये. तुम्ही सायकल पण घेतली असती आणि तुमच्याकडे 5 रुपये देखील उरले असते. यालाच म्हणतात पॉवर ऑफ इन्व्हेस्टिंग. बचत आवश्यक आहे, पण बचतीला गुंतवणुकीच्या मार्गावर नेणं हीच खरी स्मार्टनेस आहे. सेव्हिंग इज द फर्स्ट स्टेप, बट इन्व्हेस्टिंग इज द रिअल जर्नी. महागाई तुमच्या पैशांची किंमत कमी करते, पण म्युच्युअल फंड, SIP मधील गुंतवणूक तेच पैसा कामाला लावते आणि त्यात वाढ होत जाते. तुम्हाला भविष्यातील गरजा, स्वप्न पूर्ण करायचे असेल तर मग उशीर करू नका. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक सुरू करा. अधिक माहितीसाठी आणि SIP सुरू करण्यासाठी ताबडतोब संपर्क करा. लाईक, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना टॅग करा, जे अजूनही बचत करत आहेत पण गुंतवणूक करत नाही. फॉलो करा, कारण गुंतवणूक करायची असेल तर मार्गदर्शकसुद्धा अनुभवी असायला हवा. गुंतवणुकीची सवय लागली की भविष्य घडते. थँक यू.